न भूतो न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत, चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिलाप। प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक 29 फेब्रुवारी ते 3 मार्च। निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार कल्याण लोकसभा। अनुभवा कलेचा मंगल सोहळा। बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं। मागील अनेक वर्षांपासून बदलापूरकरांना होम प्लॅटफॉर्मची प्रतीक्षा होती। केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता। प्लॅटफॉर्मच्या कामात आलेल्या अडथळ्यांवर सुवर्ण मध्य काढून कपिल पाटील यांनी प्लॅटफॉर्मचं काम मार्गी लावलं। उद्घाटन झाल्यानंतर आता होम प्लॅटफॉर्म बदलापूरकरांना वापरता येणार आहे। होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनासोबतच स्थानकातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुविधांच्या कामांचं भूमिपूजन सुद्धा यावेळी करण्यात आलंय। रेल्वे स्थानकात 35 कोटींच्या निधीतून सरकते जिने, लिफ्ट, डेक यासारख्या सुविधा तयार करण्यात येणार आहेत। भूमिपूजन आणि लोकार्पण झाल्यानंतर स्टेशन परिसरात भाजपची सभा पार पडली। रावसाहेब दानवे यांनी स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी लोकसभा क्षेत्रात केलेल्या विविध विकास कामांचं कौतुक केलं। तर यावेळी बोलताना बदलापूर स्थानकावर शेड उभारण्यात येणार असून पावसाळ्यात प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही अशी माहिती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे। यावेळी आमदार किसन कथोरे, गटनेते राजेंद्र घोरपडे, शहराध्यक्ष संजय भोईर, शरद तेली, माजी नगरसेवक रमेश तोळसे, किरण भोईर, हेमंत चतुरे या कार्यक्रमाला नागरिक आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी रेल्वेच्या विविध कामाचं 40,000 कोटी रुपयाचं उद्घाटन एकाच वेळेस केलं। पहिल्यांदाच एका डिपार्टमेंटचं एवढं उद्घाटन करण्याची पहिली वेळ आहे। केवळ बदलापूरच नाही तर टिटवाळ्याला, बदलापूरला, शहाडला अनेक ठिकाणी अशा प्रकारची उद्घाटन केली। मी आज दुपारी नाशिकला होतो। नाशिकला व्हील फॅक्टरी आणि देवळाली कॅम्पमध्ये रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं। मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। 2009 ते 14 केवळ 1100 कोटी रुपये रेल्वे विभागाला मिळायचे आणि आता मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर गेल्या वर्षी 12,500 कोटी रुपये मिळाले। यावर्षी 15,500 कोटी रुपये मिळाले। त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। मे पर्यंतचा कालावधी त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे। परवा जेव्हा 13 तारखेला मी ठाण्याला या संदर्भात DRM आणि रेल्वे प्रशासनाची बैठक घेतली तेव्हा 3 लिफ्ट, 5 एक्सलेटर आणि 2 रेल्वे फुटओव्हर ब्रिज हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी मे पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे। परंतु काही तांत्रिक अडचणी जर आल्या, ब्लॉक वगैरे नाही मिळाले तर थोडंसं टाईम इकडे तिकडे होऊ शकतो। परंतु रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे, कारण मोदीजींच्या काळामध्ये आता गतिशक्ती ही संकल्पना आलेली आहे आणि त्यामुळे सगळी कामं ही जलद गतीने होत असतात। आणि दोन्ही मंत्री, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी, रावसाहेब दानवे साहेब हे सतत रेल्वे प्रशासनाच्या बैठका घेऊन जी पेंडिंग कामं आहेत ती पेंडिंगची कशी निघेल आणि जी कामं मंजूर झाले ती जलद गतीने कशी पूर्ण होतील याच्यासाठी सततच प्रशासनाला सूचना देत असतात, आदेश देत असतात। त्याच्यामुळे मला खात्री आहे की त्यांनी दिलेला टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने कामं पूर्ण होतील।